राज्यात 15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। 9 जूनपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। मुख्यमंत्री कार्यालयाची ट्विट करत माहिती। बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट। पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मात्र अजून कारवाई नाही। पुण्यातील पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। 2 आयोजक पोलिसांच्या ताब्यात। 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी पार्टीत सहभागी असल्याची माहिती। मुंबईच्या वरळीत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू झालेल्या तरुणानं मद्याचं केलं अतिसेवन, तर सोबतच्या तरुणीलाही उपचारासाठी केलं रुग्णालयात दाखल। काँग्रेसच्या साहेबराव कांबळेंचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून साहेबराव कांबळेंनी घेतली होती माघार। महागाईचा पुन्हा भडका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। मुंबई सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर। महागाईवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम। पवारांकडून केंद्रावर हल्लाबोल। अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीत भारताचा पहिला डाव 8 बाद 564 वर घोषित। राहुल गिलची शतकं, तर पंत आणि सुदर्शनच्या प्रत्येकी 81 धावा। चहापानापर्यंत अफगाणिस्तान 1 बाद 28।